यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे, असे यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले. या आदेशाची अंमलबजावणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी झाल्यामुळे 13 तारखेपासून व्यापाऱ्यांनी चाचणी करणे सुरू केले आहे. परंतु 15 मार्च रोजी कोरोना चाचणीसाठी व्यापाऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. या गर्दीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसून आला. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून लग्नाला 50 लोकांच्या वर परवानगी दिली जात नाही. महाशिवरात्रीला महादेवाचे अनेक देवळे बंद होती. आठवडी बाजारात गर्दी होत असल्यामुळे आठवडी बाजारही बंद केले. 15 मार्च रोजी कोरोना चाचणी करण्यासाठी 400 ते 500 लोक सोशल डिस्टन्सिंग न ठेवता उभे होते. ही बाब मात्र प्रशासनाच्या लक्षात कसे काय येत नाही हे न समजणारं एक कोडेच आहे. जनावरांना जसे एखाद्या गाडीत कोंबून नेतात तशीच परिस्थिती नगर परिषद शाळा क्रमांक 1 येथे बघायला मिळाली. यामध्ये जर एखादा पॉझिटिव्ह निघाला तर त्याच्या मागे पुढे उभे असणारे का म्हणून पॉझिटिव्ह निघणार नाही. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे असे नेर येथील जनतेची मागणी आहे. नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर.